घर, ऑफिस, दिवाळीची सुट्टी ह्यामध्ये एवढी धावपळ झाली ना, की मला अजिबात आराम करायला वेळच मिळाला नव्हता. आज छान विचार केला होता, की लेट उठेन कारण मला माझ्या मैत्रिणीच्या एका फंक्शनला सुद्धा जायचं होतं. लेट उठली, छान फ्रेश झाली, त्याच्यानंतर आवरून सगळं तिच्या कार्यक्रमासाठी गेली होती. माझ्या बिल्डिंगमधलीच मैत्रीण होती, त्यामुळे जवळच कार्यक्रम होता. आयशने बघा पहिला ज्यूस पिला, त्यानंतर स्टार्टरसाठी मंचुरियन आले होते ते सुद्धा खाली. त्याच्यानंतर त्यांचं जे काही ओटी भरणं होतं तो कार्यक्रम झाला. त्यानंतर जेवणासाठी एवढ्या साऱ्या डिश होत्या, की बापरे बाप, खूप साऱ्या डिश होता. आमचा बोका पहिला गुलाबजामवरती ताव मारतो, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी हे करत असतो. त्याच्यानंतर तिची ओटी भरली, त्यानंतर मी आराम केला घरी येऊन, कारण मग एकच रविवार भेटतो आणि जर असं धावपळ वगैरे केली तर आठवडाभर त्रास होऊन जातो. त्यासाठी येऊन पहिला आराम केला होता. आणि माझ्या मैत्रिणीने मला मच्छी दिली होती, जी की समुद्रातली मच्छी होती. त्याला छान अद्रक, लसूण आणि घरचा जो काही मसाला होता त्याला कोट करून मी छान मच्छी फ्राय करून घेतली होती. आणि आमचे हॉलिडे संपलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या बुक्सना नवीन सिलेबस आहे ना, त्याच्यामुळे बुक्सना कवर घालायचं होतं, ते मी काम करत होती. दीपक त्याचा अभ्यास घेत होता. अभ्यास म्हणजे काय, आमचं काय ड्रॉइंग असतं, बाकी काही नसतं. त्याच्यानंतर आयनच्या काकाने त्याला बड्डेसाठी गिफ्ट म्हणूनही ते शूज ऑर्डर केले होते, ते सुद्धा रिसीव्ह झाले होते. आणि एवढे छान परफेक्ट बसत होते की काय मस्त. आयश तर आमचा घरभर घालून धिंगाणा घालत होता. आजचा जेवणाचा बेत होता तिखट डाळ, मच्छी फ्राय, भाकरी आणि भात. सो आम्ही मस्त जेवण बाहेर गेलो होतो पेट्रोल भरण्यासाठी. सो असा घालवला दिवस. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.